हॅलो फ्रेंड्स, आपण इथे एक क्वेश्चन बघणार आहोत जो EP म्हणजेच एरिथमॅटिक प्रोग्रेशनचा आहे. तर इथे एक वर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलं आहे दॅट इज बेस्ड ऑन द ट्रायंगल. ओके. तर आपल्याला माहिती की आपण EPमध्ये जेव्हा काही क्वेश्चन्स बघतो त्यामध्ये दोन टाईपचे क्वेश्चन असतात. एक डायरेक्ट क्वेश्चन असतात आणि काही क्वेश्चन्स हे वर्ड प्रॉब्लेम्स असतात. सो बेसिकली आपल्याला खूपदा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना खूप प्रॉब्लेम जात असतं किंवा डिफिकल्टी येत असते. तर आता आपण एक इथे हा क्वेश्चन घेतलेला आहे मार्च 2022च्या एक्झाममध्ये आलेला. तर ह्या क्वेश्चनवरून आपल्याला कळेल की काही क्वेश्चन्स आपण कसे अप्रोच करायला पाहिजे आणि कसे ते सोपे असतात. हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलं आहे की मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आणि आर इन AP. ओके, म्हणजे एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलचे जे तिन्ही अँगल्स आहेत ते तिन्ही अँगल्स कसे आहेत, APमध्ये आहेत. ओके, मग आपल्याला इथे हिंट पण दिलेली की तिन्ही अँगल्स आहेत यांचं मेजरमेंट कसं असेल, A+D आणि A+2D अशा प्रकारे आहे यांचं मेजरमेंट. म्हणजेच आपण इथे कन्सिडर जेव्हा करतोय तेव्हा आपण सपोज करूया की तिन्ही अँगल्स कशामध्ये आहेत, APमध्ये आहेत. ओके, आता जर इथे हिंट आहे म्हणून आणि हिंट नसती तर काय केलं असतं आपण, हिंट जरी नसती तर त्यावेळेसही सुद्धा आपण तसंच त्यांना कन्सिडर करत राहिलो असतो, A+D आणि A+2D असं. ओके, चल तर आपण इथे लिहून घेऊया लेट. आपण काय केलं, सपोज केलं लेट 3 अँगल्स B A+D and A+2D. ओके, हे 3 अँगल आर इन APमध्ये आहेत. ओके फाईन. मग हे जेव्हा APमध्ये आहेत तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये काय कॉमन डिफरन्स असेल, काय असेल, कॉमन डिफरन्स असेल. ओके, इथे तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल पण लक्ष घ्या, A आहे, A+D आहे आणि A+2D. ओके फाईन. नाव आता आपण पुढे वळूया. मेजर ऑफ अ स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स ऑफ द कॉमन डिफरन्स. आता दुसरी आपल्याला हिंट दिलेली आहे की जो स्मॉलेस्ट अँगल असेल तर ह्या ट्रायंगलमध्ये बघा स्मॉलेस्ट अँगल कोणता असेल, हाच असेल ना, हे बरोबर आहे की नाही. मग अँड जो स्मॉलेस्ट अँगल A आहे तो किती आहे, 5 टाइम्स ऑफ कॉमन डिफरन्स आहे. D काय आपलं कॉमन डिफरन्स. तर आपल्याला दुसरी कंडिशन मिळाली. तर आपला A जो असेल हा किती असेल, 5 टाइम्स ऑफ D असेल. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट द मेजर ऑफ ऑल अँगल्स. म्हणजे आपल्याला प्रत्येक अँगलची व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट करायची, म्हणजे A+D आणि A+2D. सो जर आपल्याला A मिळाला आणि जर आपल्याला D मिळालं तर आपण इझिली तिन्ही अँगल्स काढू शकू. तर आपलं टार्गेट असणार आहे आधी A आणि Dचे व्हॅल्यूज काढणं आणि मग त्यानंतर त्यांना इथे पुट करणं आणि आन्सर मिळवणं. तर आता बघा हा एक रिलेशन आपल्याला एका रिलेशननी होणार नाही. आता दुसरं रिलेशन आपण कुठून आणायचं, तर साधं डोकं लावायचं. हा जर क्वेश्चन जर ट्रायंगलचा आहे तर अँगल सम प्रॉपर्टी आपल्याला यूज करावीच लागेल. काय करावी लागेल, अँगल सम प्रॉपर्टी. सो +A+2D इक्वल टू 180 डिग्री. का 180 डिग्री, बाय अँगल सम प्रॉपर्टी, बाय अँगल सम प्रॉपर्टी, बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ओके, तर आपण तिन्ही अँगलची काय केली, सम केली. तर तुम्ही बघू शकता आता A+A+A 3A, A+A+A 3A प्लस 3D इक्वल टू 180 डिग्री. Therefore, I will write 3A plus D equal to 180 degree. Okay, so I will get here A plus D. तर मी काय करणार आता, A+D लिहिणार आणि हा जो 3 आहे हा काय होणार, इकडे ट्रान्सफर होणार. तर मग काय होणार, ह्या 180ला 3ने डिवाइड होणार तर किती राहणार, 60 डिग्री. किती राहील, 60 डिग्री. ओके, तर हा एक आपल्याला इक्वेशन मिळाला. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. ओके, आणि पुढे जाऊया. आता बघा, पहिला जो इक्वेशन 1 होता त्यामध्ये आपल्याला काय मिळालं, इक्वेशन 1मध्ये पहिला जो इक्वेशन 1 आहे त्याचं A म्हणजेच किती आहे, 5D आहे. तर आपण त्या 5Dची व्हॅल्यू इथे पुट करूया. ओके, कुठे, इक्वेशन नंबर 2मध्ये. सो देअरफॉर मी इथून इथे घेतो लेफ्ट साईडला. तर Aच्या जागी मी पुट करतो 5D. Aच्या जागी मी काय केलं, 5D इथे लिहिलं D आणि इथे किती होतं, 60 होतं. फाईन. ओके, हा D आहे 60. कुठून घेतलं मी, फ्रॉम इक्वेशन 1मधून. मग फ्रॉम इक्वेशन 1मधून मी घेतलं. तर आता बघा इथे किती झालं, 5D प्लस 1D 6D, 6D आणि हे 60. याचा अर्थ काय, D किती होणार मग, 60 डिवायडेड बाय 6 सो 10. सो D किती येणार, आपला 10 डिग्री येणार. D किती येणार, तर आपल्याला कॉमन डिफरन्स मिळालं. आता आपलं टार्गेट काय असेल,
ए मिळवणं. मग ए मिळालं तर ए प्लस डी पण मिळणार आणि ए प्लस 2d पण मिळणार आहे. ओके फाईन. तर आता आपण पुढे जाऊया. आता बघा आपल्याला मिळालं इथे d equal to 10. ओके, d ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 10. नाव then I will substitute the value of d equal to 10 in equation 1. then from equation 1 मी लिहिणार a is equal to 5d. येस, त्याचा अर्थ 5 मल्टिप्लाइड बाय 10, याचा अर्थ 50 डिग्री. तर ए किती आलं? 50 आलं. म्हणजे मला ए पण मिळाला. सो मी लिहिणार याला इथून रब करूया. ओके फाईन, लिव इट. सो ए इज 50, ए प्लस d will be 50 plus 10, that is equal to 60 degree. Yes, and a plus 2d will be equal to 50 plus 2d means 20, 2 multiplied by 10, so 20, so it is equal to 60. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं आता? तर इथे बघू शकतो आपण की आता आपल्याला ए ची पण व्हॅल्यू मिळाली, ए प्लस डी आणि ए प्लस 2d ची. सो हेन्स आपण शेवटी कन्क्लूड करणार, हेन्स द 3 angles are 50, 60 and 70 डिग्री. फाईन. ओके, तर अशा प्रकारे आपण कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन काय करू शकतो? सॉल्व करू शकतो. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला जो क्वेश्चन दिलेला होता तो क्वेश्चन कसा होता? मेजर ऑफ अँगल्स, म्हणजे एक ट्रायंगल दिलेला आहे, त्याचे आपल्याला अननोन अँगल्स ए पीमध्ये दिलेले आहेत. आपण काय केलं? पटकन रिवाईज करतो तुम्हाला, सो सोपं जाईल. सगळ्यात आधी आपण काय केलं? गिवन लिहून घेतलं. गिवन लिहिल्यानंतर आपण फक्त आणि फक्त अँगल सम प्रॉपर्टी यूज केलेली. बाय युझिंग द अँगल सम प्रॉपर्टी वी गॉट द व्हॅल्यू ऑफ, वी गॉट वन रिलेशन, दॅट इज ए प्लस डी इक्वल टू 60. आणि एक रिलेशन आपल्याकडे आधीच होतं, आपण फक्त सबस्टिट्यूशन मेथड यूज केली आणि सबस्टिट्यूशन मेथड यूज केल्यानंतर मग काय झालं? आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली 10. ओके, डीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर परत आपण इक्वेशन नंबरमध्ये पुट केलं, फर्स्टमध्ये पुट केलं, त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळाली ए, आणि ए आणि डीची व्हॅल्यू मिळाली म्हणजे कामच झालं. कारण शेवटी आपल्याला जे अँगल्स कॅल्क्युलेट करायचे होते ते आपण इझिली कॅल्क्युलेट करून घेतले. कसे केले कॅल्क्युलेट? ए प्लस डी आणि ए प्लस 2d. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारचा ए पीचा क्वेश्चन सिम्पली सॉल्व करू शकता. फक्त तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे? तुम्हाला क्वेश्चन प्रॉपरली आणि केअरफुली वाचायचं आहे आणि ए पीचे बेसिक कन्सेप्ट यूज करायचे आहेत. आणि जर ट्रायंगल वगैरे असं काही असेल तर अँगल सम प्रॉपर्टी वगैरे हे सिम्पल बेसिक्स फॉर्म्युलेज तुम्हाला जर माहिती पाहिजे त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळणार आहे. सो असे सोपे क्वेश्चन बोर्डात 2 किंवा 3 किंवा कधी 4 मार्कालाही विचारले जातात, सोपे असतात. म्हणून असे क्वेश्चन मिस करू नका, सोडवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हे सोल्युशन तुम्हाला कळलं असेल किंवा समजलं असेल, छान वाटलं असेल, तर इतरांनाही शेअर करा आणि लाईक करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून काही असे प्रश्न असतील जे बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला ज्या क्वेश्चन्समध्ये डाऊट आहेत, मग कोणताही असो, जॉमेट्री असो किंवा अल्जेब्रा असो किंवा अजून काही इतर विषयाचे असोत, तर तुम्हाला असे काही प्रश्न असतील जसे फिजिक्सचे काही न्यूमेरिकल असतील जे तुम्हाला येत नाही, ते मला कमेंटमध्ये सांगा. त्यावरसुद्धा नवीन व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्यात व्हिडिओ सोल्युशन प्रोव्हाइड करेल, जेणेकरून तुम्हाला हा अभ्यास सोपा जाईल. ओके, धन्यवाद.